Cancer Healer Center, a new beginning. महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमुळे एसटी तोट्यामध्ये गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. महायुती सरकारच्या निर्णयावरच मंत्र्यांचं बोट. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. निवडणुकीआधी सरकारनं केलेल्या जुमल्यांचा जाब विचारावा लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका. मंत्रीपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवारांची खतखत पुन्हा समोर. माझी खुर्ची खेचून घेतली. चंद्रपुरात फ्लाईंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बनं उडवण्याची ईमेलवरून धमकी. बुलढाण्यातून दोघांना अटक. शिंदेंची सुरक्षा अलर्ट मोडवर. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर. गोंदिया नागपुरात शिंदेंची आभार सभा. ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणेंसह काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटे धनुष्यबाण हाती घेणार. दिल्लीमध्ये आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. जुन्या संसद भवनापासून रथदिंडीला सुरुवात. दुपारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. कोस्टल रोडवरील डांबरी उंचवट्याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल. डांबरी उंचवट्यांमुळे रस्त्याची दुर्दशा झाल्याचं समोर. कोस्टल रोडवर खड्डे नाहीत. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिकचे अतिरिक्त आवरण. प्रशासनाचं स्पष्टीकरण. जालन्यामध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी. मंठा तालुक्यामधल्या तळणी जिल्हा परिषद परीक्षा केंद्रावरचा प्रकार. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष. पीओपी आणि उंच मूर्तीला बंदी. मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक. Cancer Healer Center, a new beginning.